आमचं होतं प्रेम एकमेकांवर, पण आता तसं काही नाहीये. ओके ताई, आता तसं काही नाहीये. कौशिकी ताईने माझ्यासाठी जी मुलगी सिलेक्ट केली ती मला खूप आवडली आहे आणि मी तिच्याशीच लग्न करणार आहे. ओके, तिच्याशी लग्न करणार आहे मी. बेबी प्लीज शट अप. मला कळलंय ताई, मला कळलंय एक चांगली लाईफ पार्टनर काय असते ना, ते मला खूप व्यवस्थित कळलंय. चांगली लाईफ पार्टनर म्हणजे जी आपल्या सोबत राहते, जी जी आपली केअर करते. आणि हिचे खूप बॉयफ्रेंड्स आहेत डॅड, खरंच हिचे खूप बॉयफ्रेंड्स आहेत. तू 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 ताई, मी खरंच सांगतो, तुझी मुलगी निवडलीस ती मला आवडलेली आहे आणि मी तिच्याशी लग्न करणार आहे. ओके. बाप रे वहिनी, हे पाणी भलतीकडेच वाद चाललंय. भाऊजी, युवी, माझ्या पोटात आपला बेबी आहे, त्याचं काय? हे तुलाही माहितीये. काय बोलते? ओ माय गॉड, म्हणजे हिच्या पोटात युवीचं बाळ आहे. आता युवीला हिच्याशीच लग्न करावं लागणार. ईशा, तू जरा गप्प बसतेस का? अगं आई, पण हे बघ, तू शांत राहा. हा, तोंड बंद. हे समजव तिला. युवराज ही काय बोलते? मी काय विचारतो उत्तर दे. अरे पण हे काय युवराज, वहिनी काय ऐकतोय मी हे? युवराज काय करून बसलास तू हे? अरे युवराज, काय चाललंय हे? एक मिनिट. तिकडे कोण आहे मी? ओळखतेस ना तुम्हाला? मी कौशिकी खांडेकर आहे. या जगात जे काही घडतं ना, ते सगळ्याची खबर ठेवते मी. मग तुला काय वाटलं, माझ्या भावाच्या आयुष्यात काय चाललंय हे मला कळणार नाही? हा, नाव काय म्हणालीस? स्वीटी, स्वप्ना कुलकर्णी. बरोबर ना? हा, मी स्वप्ना कुलकर्णी. अजून अशा किती मुलांना अडकवलंयस तू? किती बॉयफ्रेंड्स होते तुझे आधी? आठवत नाही? जस्ट वेट, मी आठवण करून देते. हे तुझे या आधीचे बॉयफ्रेंड्स. बरोबर ना? किती खोटे रिपोर्ट्स बनवलेस तू? आठवत नाही? मी आठवण करून देते. हे या आधी बनवलेले खोटे रिपोर्ट्स. आणि हे इकडेच थांबत नाही. वेट, तू कुठल्या एक्स बॉयफ्रेंडशी किती वेळ बोललीयस, कुठे बोललीयस? या सगळ्याचे कॉल लॉग्स. बरोबर आहेत ना? बरोबर आहेत ना? अजून काय पुरावे हवेत? मी स्वप्ना कुलकर्णी. आज तू खोटं नाटक केलंयस ना, ते पुन्हा करायचं नाही. या घरात यायचा पुन्हा प्रयत्न करायचा नाही. युवराजशी बोलायचा पुन्हा प्रयत्न करायचा नाही. जर मला कळलं की तू युवराजच्या आयुष्यात पुन्हा यायचा प्रयत्न करतेस तर मी पोलिसांना कळवेन. कळलं? चुपचाप घरी जायचं. लीव्ह. लीव्ह. नाही ताई, तुला मी वॉर्निंग देतेय, शेवटची.
तू पुन्हा या सगळ्यात पडायचं नाहीस, कळतंय? यू गेट मी? हा. लग्न ठरवलंयस ना? कोणी फोर्स केलंय तुला? स्वखुशीने करतोयस ना सगळं? तुझं लग्न निभवायचं, सगळं लक्ष आपल्या संसारात हवं, कळतंय? माझ्याकडे बघून बोल, कळतंय? हो हो. यापुढे तू ह्या कुठल्याही गोष्टीत अडकलास, याची मला भनकही लागली ना, तर गाठ माझ्याशी एवढं लक्षात ठेव, कळतंय? हो हो सॉरी. सोय सोय सोय. शलाका, आम्ही बाहेर थांबलोय. इराला घेऊन गाडीकडे ये. स्वयं स्वयं. काका निघूया. हां चला सर. हे बघ ईशा, तिथे जास्त बोलू नकोस. येतोयस ना? हा हा हो. चल. किती वेळ झाला पत्ता शोधतोय आपण, सापडतच नाहीये. त्यापेक्षा सरळ विचारूयात ना कोणाला तरी. काय माहित कुठल्या गल्ली बोळात राहतात ही लोक. ईशा बेबी चिल. तुला पाणी देऊ का? ईशा, इकडेच कुठेतरी आहे घर, थांब जरा. तू काही काळजी करू नकोस, मी तुला तुझ्या घरापर्यंत पोहोचवेन. ओके? काय झालं? कोण आहे तिकडे? काय होतंय तुला? काय काय हवंय? काय झालं? मला पण कळत नाही. हो हो बाळा, काय झालं?